नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याला जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन. जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ टिटवाळा यांच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. टिटवाळा परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाला जागा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जिव्हाळा मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक कट्टा सेवाभावी संस्थेचे घनश्याम कटारे, विजय भोईर, सुरेश जाधव, KL उगडे, पालकर बनसोडे, शिवाजी भालेराव उपस्थित होते. यावेळी विजय भोईर यांनी सांगितले की जिव्हाळा मित्र मंडळ ज्येष्ठ कट्टा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने 2 वर्षापासून जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन जागा उपलब्ध करून द्यावी असे भोईर यांनी सांगितले. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हेड ऑफिसला आम्ही एक स्मरणपत्र दिलेलं आहे. जिव्हाळा मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक कट्टा मांडव टिटवाळा शहर मागील 2 वर्षापासून एक पत्र व्यवहार केला होता आयुक्तांना. त्याचं काय नामोल्लेख नाही होता, काही सविस्तर आम्हाला माहिती नाही भेटता. पुन्हा 2025 आम्ही एक स्मरणपत्र महानगरपालिकेला देतो आहे. मागील 5 ते 10 वर्षापासून ज्येष्ठ नागरिक कट्टा अस्तित्वात आहे आणि त्याचे कमीत कमी 70 सभासद आहेत. रितसर टिटवाळा शहराची नागरी वस्ती भरमसाठ वाढत आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळासाठी, बसण्यासाठी, काय वाचन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जागेची सक्त जरूरत आहे. त्या अनुषंगानेच आम्ही पुन्हा महानगरपालिकेला एक स्मरणपत्र देत आहे. सन्माननीय आयुक्तांना आम्ही विनंती करतो का तुम्ही या स्मरणपत्राची लवकरच दखल घेऊन आम्हाला उपकृत करायला अशी विनंती करतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.